जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्यांनी ऑगस्ट या महिन्यामध्ये फॉर्म भरला होता वेबसाईटवरती, तर त्यांना कधी पैसे मिळणार। तसेच मित्रांनो, बऱ्याचशा उमेदवारांचे जे काही अर्ज आहे त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नव्हते, यांनासुद्धा पैसे येणे बाकी आहे। तसेच त्यांना पैसे आता कधी मिळणार आहे। मित्रांनो, ज्यांचे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती अर्ज आहे आता डिस्अप्रूव्ह झाले होते, तर अशांनासुद्धा आता पैसे लवकरच वितरित करणार आहे। त्याची तारीखसुद्धा मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात। तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे, तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना आता लाभ मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे। तर आता या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे, ज्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज भरला आहे अशा सर्व महिलांना 3,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे। परंतु मित्रांनो, ज्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नाही यांना पैसे मिळाले नाही, तर यांनासुद्धा पैसे मिळणार आहे। ते कधी? तर खाली पाहू शकता 2 नंबरची टिप्पणी असे 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरीय पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 31 जुलैनंतर वेबसाईटवरती अर्ज केला असेल अशा सर्वांची आता जिल्हास्तरीय पडताळणी सुरू आहे। म्हणजेच आता तुम्हाला तिथे कळणार आहे की तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे, रिजेक्ट झाला किंवा तुम्हाला सबमिटसाठी ऑप्शन आले। त्यामुळे तुम्हाला लगेच तुमचं स्टेटस चेक करून घ्यायचं। स्टेटस कसं चेक करायचं त्याचीसुद्धा आपण व्हिडिओ बनला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 3 नंबरची आणि शेवटची अतिशय महत्त्वपूर्ण टिप पाहू शकता। जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्ज डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाईल। म्हणजेच मित्रांनो, आता तुमचं जसे जिल्हास्तरीय अर्ज अप्रूव्ह होईल त्यानंतर तुमचं सर्व डेटा हा बँकेकडे पाठवला जाईल। तिथे जाऊन तुमचं चेक होईल की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही। तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला नक्कीच 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती पाठवण्यात येणार आहे। इथे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। यामध्येच आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे असं म्हणतात की ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच 31 जुलैनंतरच्या पात्र महिला भगिनींचा योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता इथं एक्झॅक्ट तारीखसुद्धा दिली नाही। तुम्हाला आता सप्टेंबर या महिन्यामध्ये कधी पण पैसे येऊ शकतात। तर मित्रांनो, जसे तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले असतील तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती कळवण्यात येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अपडेट येत राहतात आपण सर्वात प्रथम तुम्हाला देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।